नमस्कार. या ठिकाणी वाकी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगरमधून एक दिंडी आली आहे. आषाढी एकादशी जवळ आली आहे. त्यांचा काय उत्साह आहे, काय आनंद आहे, काय ऊर्जा आहे त्यांच्यामध्ये, काय त्यांचे अनुभव आहे, 2 मिनिटात आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यायचा प्रयत्न करू. त्यांचे जे मुख्य महाराज आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधू. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी. शिवेश्वर संस्थान श्री क्षेत्र वाकी येथील नारायणदेव बाबा, शिवस्वरूप नारायणदेव बाबा यांचा हा पायी दिंडी सोहळा गेल्या 7 जुलैला प्रस्थान झालेला आहे. 7 जुलैपासून तर आजपर्यंत आमचा प्रवास इथपर्यंत अगदी सुखाचा, आनंदाचा आणि सर्व वारकऱ्यांचे अगदी मनसोक्त आनंद घेत सर्व वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालत आहेत. या ठिकाणी आमच्या रस्त्याने चालत असताना सार्वजनिक स्वच्छतेचा उपक्रम, लोकांना माहितीनं, लोकांना जनजागृती करणं आणि या सगळ्या गोष्टी करीत असताना आम्ही या ठिकाणी पायी प्रवास करून श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी परमपूज्य, परम आदरणीय शिवस्वरूप नारायणदेव बाबांनी हा दिंडी सोहळा गेले 25 वर्षापासून अविरत सुरू आहे. आज हे वर्ष आमचं रौप्य महोत्सव वर्ष आहे. कारण हा अडाणी समाज, गरीब दुबळा माणूस, भोळा माणूस पंढरपूर पर्यंत गेला पाहिजे, त्याला पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजे म्हणून शिवस्वरूप नारायणदेव बाबांनी हा पायी दिंडी सोहळा सुरू केलेला आहे. या दिंडीमध्ये आमच्या सोबत दिंडीच्या आमच्या संस्थानचे मठाधिपती हरिभक्तपरायण नामदेव महाराज आहेत. तसेच आमच्या या शिवस्वरूप नारायणदेव बाबांचं ज्यांनी ग्रंथ लिहून प्रकाशित केले असे आदरणीय लक्ष्मण महाराज गुरुजी पल्हार आहेत. आमच्या या दिंडीतील नामवंत कीर्तनकार, भारुडकार श्रीमान आयलाजी महाराज साबळे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या दिंडीचे विनेकरी तात्या महाराज हे सुद्धा आमच्या सोबत आहेत. आमच्या या दिंडीचे नारायणदेव बाबाचे चोपदार, देवाचे चोपदार ज्यांना म्हणलं जातं असे तुळशीराम महाराज सुद्धा आहेत. आमच्या या दिंडीचे अतिशय उत्कृष्टपणे चालवणारे चोपदार मीराबाई या ठिकाणी आहे. आमच्या वाकी गावचे प्रतिष्ठित नागरिक नानाभाऊ येवले, ग्रामपंचायत सदस्य हे सुद्धा या दिंडीमध्ये सहभागी आहेत. PSI काटकर साहेब जे हायकोर्टला त्या ठिकाणी अगदी ड्युटी देऊन चांगल्या प्रमाणात काम करतात असे सध्याचे कार्यरत असलेले, विद्यमान कार्यरत असलेले श्रीमान काटकर साहेब. तसेच या दिंडीमध्ये सर्वच भाविक अगदी मनापासून या ठिकाणी आमच्या बाबांचे सारथी असतील कैलास भाऊ हे सुद्धा आहेत. सोबतच या ठिकाणी अनेक आमच्या माता भगिनी आहेत ज्या भारुडकार आहेत, गवळणी म्हणतायत. या ठिकाणी गायनाचार्य आहेत, बाळू महाराज असतील, गोराडे बाबा आहेत, आदिनाथ महाराज आहेत आणि करून आमच्याकडे सखाहरी महाराज खंडागळे उत्कृष्ट गायक आहेत. सोपान महाराज खंडागळे या ठिकाणी अगदी मृदंगाची साथ देतात. बनसोडे मामा सुद्धा या ठिकाणी मृदंगाचार्य आहेत. अनेक या ठिकाणी दिग्गज असे आमचे सर्वच या ठिकाणी एकाहून एक बळी रे या न्यायाप्रमाणे सर्वच या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे आणि दिंडी आनंदात अगदी नाम घोषित करीत चालतात. दिंडी आमची चालताना या ठिकाणी अविरत भजन चालू आहे. आणि या ठिकाणी आमच्या दिंडीचे लक्ष्मण गुरुजी पल्हार त्यांनी या ठिकाणी बाबांचं चरित्र लिहिलंय. त्यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी या ठिकाणी त्यांची मुलाखत द्यावी. काय प्रश्न काय तुमचा? रामकृष्ण हरी माऊली. मला आता विचारायचं आहे की आषाढी एकादशीला आपण आणखीन एक नाव आहे, काय नाव आहे माहिती आहे कोणाला? देवशयनी. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आषाढी एकादशीला आपण देवशयनी एकादशी म्हणतो. बरोबर. देवशयनी एकादशीला काय होतं? देव झोपतात तिथून पुढे 4 महिने योग निद्रेमध्ये भगवान विष्णू जे आहे ते योग निद्रा घेतात 4 महिन्यासाठी. त्याला आपण चातुर्मास म्हणतो. आणि कार्तिक एकादशीला आपले लाडके भगवंत, प्रिय भगवंत विष्णू परत जागृत होऊन सृष्टीचा भार सांभाळतात. त्या काळामध्ये आपले देवादिदेव महादेव होतात. कारण श्रावण सुरू होतो आणि श्रावणामध्ये आपण सगळे महादेवाची पूजा भक्ती करतो. बरोबर आहे, कारण महादेवच असतात सगळीकडे श्रावण म्हणजे.
त्याच्यानंतर मग काय येतात, गणपती येतात, त्याच्यानंतर मग देवी येतात, मग पितृ येतात. म्हणजे 4 महिने आपल्याला कोणी पोरकं ठेवत नाही. जरी विष्णू शेष योग निद्रा घेत असले तरी आपल्याकडे हे 4ही लोक येऊन सृष्टीचा भार सांभाळतात. आणि एकदा त्यांची योग निद्रा संपली कार्तिक एकादशीला ते परत येऊन सृष्टीचा भार सांभाळतात. आता मला असा प्रश्न विचारायचा की देहू आणि आळंदी कोणत्या नदीची किनारी आहे? इंद्रायणी. बरोबर, इंद्रायणी नदीच्या किनारी. पंढरपूर कोणत्या नदीची किनारी आहे? भीमा चंद्रभागा. ज्ञानेश्वरी ग्रंथाचं नाव काय आहे? भावार्थ दीपिका. भावार्थ दीपिका. भावार्थ दीपिका त्याचं मूळ नाव आहे ज्ञानेश्वरीचं. बरोबर आहे. हरिपाठामध्ये किती अभंग आहे माऊली? 28. 28 अभंग. बरोबर. आता मला असं प्रश्न आहे की ज्ञानेश्वर माऊली जे आहेत त्यांच्या भावांचे नाव सांगता येतील का? निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई आणि माऊली. अगदी बरोबर. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले कुणी म्हणले? तोच तुकाराम महाराज. तुकाराम महाराज. जगद्गुरु तुकाराम. वृक्षवल्ली अम्मा सोयरे कुणी म्हणलेलं आहे? आपले जे लाडके प्रिय भगवान विष्णू आहेत त्यांची आणखीन एक यात्रा सुरू झाली आहे. सांगता येईल का कोणती यात्रा सुरू झाली? जगन्नाथ यात्रा. जगन्नाथ यात्रा. बरोबर आहे. विष्णू म्हणजे पांडुरंग म्हणजेच विठ्ठल म्हणजे जगन्नाथ म्हणजेच राम म्हणजेच कृष्ण सगळे एकच आहे. रूप अनेक अनेक आहे. बरोबर आहे. इथं पुंडलिकाचं आणि पांडुरंगाचं नातं आहे. पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत असतात. त्याच वेळेस मग ते पांडुरंग स्वतःहून येतात, वीट फेकतात, तिथेच उभं राहतात आणि तेव्हा ते पूर्ण याला आशीर्वाद देतात की बा इथून पुढे मी इथेच. हा, देव आणि भक्त. देव आणि भक्ताचं नातं आहे. पांडुरंगाचं त्या ठिकाणी जे आहे आपण पंढरपूरला एका विटेवरी उभा आहे की नाही, कर कटेवरी ठेवणे. ओके, धन्यवाद माऊली. जय हरी कृष्ण. जय 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 जय. पंढरीला नेलं ग बया, शेजारीला केलं ग बया, पंढरीला नेलं ग बया. शेजारीला केलं ग बया, पंढरीला नेलं ग बया. पंढरीला नेलं मला, पंढरीला नेलं, पंढरीला नेलं मला, पंढरीला नेलं, पंढरीला नेलं, पंढरीला नेलं मला, पंढरीला नेलं. शेजारीला गेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. शेजारीला गेलं ग बया, मला ग बया. हो चालू आले पाहिजे माझ्या शेजारीला केलं ग बया, पंढरीला नेलं गेलं ग बया, पंढरीला नेलं ग. शेजारीला गेलं ग बया, पंढरीला नेलं, पंढरीला नेलं मला, पंढरीला नेलं. शेजारीला गेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया. हो हरिपाठ काका माझं डोकं उठलं ना, माझं डोकं उठलं ग. शेजारीला केलं ग, केलं ग बया, पंढरीला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला चंद्रभागेचे वंगाळ पाणी आई काले मी अंगण वाणी. शेजारीला केलं ग पंढरीला नेलं ग बया, बया पंढरीला बया, पंढरीला नेलं केलं ग बया, पंढरीला नेलं. हो पंढरीला नेलं, पंढरीला पंढरीला
पंढरीला नेलं गेलं ग बाया पंढरीला नेलं पंढरी